एक बातमी बघणार आहोत तर जालन्यातली आलेली आहे। वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे 2 तरुणांचा मृत्यू झालाय अशी माहिती कळते। गुदमरून या दोन्ही तरुणांचा मृत्यू झालाय। भोकरदन तालुक्यातल्या गोकुळ गावातली ही घटना आहे। केळणा नदी पात्रामध्ये वाळू उपसा करताना वाळू खोदताना इकडचा ढिगारा अंगावर पडून या दोघांचा जागीच मृत्यू झालाय, ज्यांची नावं योगेश तराळ आणि अनिकेत तराळ अशी या दोघांची नावं कळतात। विजय पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। विजय, नेमकं काय काय झालं होतं आणि आताची या संदर्भात कोणाला अटक किंवा काही कारवाई करण्यात आली? लघवी काल रात्री उशिरा भोकरदन तालुक्यातील मौजे गोकुळ या ठिकाणी ही घटना घडलेली। अतिशय दुर्दैवी घटना यातलं म्हणता येईल। यापैकी एका मुलाचं नाव योगेश तराळ आहे, तर दुसऱ्याच्या अनिकेत तराळ। रात्री 10 वाजेच्या दरम्यान वाळू उपसा करत असताना वाळूचा ढिगारा अचानकपणे कोसळून त्याखाली गुदमरून या दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे। यापैकी योगेश हा नुकतीच 10वीची परीक्षा दिला होता, तर अनिकेत हा 11वीच्या इयत्तेमध्ये शिकतोय। या संदर्भात पोलीस कारवाई सध्या सुरू आहे। लावी विजय, या संदर्भात अटकेची कारवाई करण्यात आली? पोलीस कारवाई सध्या सुरू आहे। अद्याप या प्रकरणी कोणाला अटक करण्यात आलेली नसून निश्चितच धन्यवाद विजय। अजून अटक करण्यात आलेली नाही जसं आपण बघतोय, पण दोघांचा यामध्ये गुदमरून मृत्यू झाला। अत्यंत दुर्दैवी बाब आपण बघतोय, जालन्यामधली बातमी आहे।